महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री वळूआई मंदिर धुतुम प्रथम वर्धापन दिन सोहळा संपन्न। पुरातन श्रद्धेला नूतन मंदिराची झालर। उरण तालुक्यातील धुतुम गावातील प्राचीन धार्मिक वारसा लाभलेला आणि ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या धुतुम गावातील श्री वळूआई मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। धुतुम गावात पुरातन काळापासूनची गावाची रक्षणकर्ती म्हणून श्री वळूआईला पूजली जात असली तरी तिच्या भव्य नूतन मंदिराच्या उभारणीनंतरचा हा पहिला वर्धापन दिन असल्याने ग्रामस्थांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। श्री वळूआई देवी ही धुतुमच्या इतिहासाशी आणि संस्कृतीची पिढ्यानपिढ्या जोडली गेली आहे। गावची ग्रामदेवता पुरातन काळापासून एका छोट्या जागेत विराजमान झाली होती। मात्र ग्रामस्थांच्या एकजुटीतून आणि श्रद्धेतून वर्षभरापूर्वी या ठिकाणी एका भव्य देखण्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता। त्याचा मंगल कलशारोहणाच्या सोहळ्याला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर गुरुवार दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी ग्रामस्थ मंडळ धुतुम तालुका उरण यांच्या वतीने प्रथम वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। श्री वळूआई मंदिर वर्धापन दिनानिमित्त सकाळी 8 वाजता श्री वळूआईचा अभिषेक, 3:30 वाजता हरिपाठ श्री भैरवनाथ हरिपाठ मंडळ धुतुम, 5:30 वाजता श्री विश्वविजयनाथ संगीत विद्यालय भक्तिधारा सादर करते सुहास ठाकूर आणि शिष्यमंडळ, 7:30 वाजता श्री वळूआईची आरती आणि रात्री 9 वाजता श्री स्वामी समर्थ प्रस्तुत खेळ पैठणीचा सन्मान गृहलक्ष्मीचा हा खास महिला भगिनींसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे निवेदक द्रोणागिरी भूषण श्री विवेक पाटील व हास्य सम्राट श्री प्रकाश ठाकूर श्री उमेश पाटील हे होते। या खेळ पैठणीचा सन्मान गृहलक्ष्मीच्या कार्यक्रमाद्वारे धमाल, मस्ती, कॉमेडी, नवनवीन खेळ आणि प्रश्नमंजुषा असे मनोरंजनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। असे हे उरण तालुक्यातील धुतुम गाव सांस्कृतिक वारसा जपणारे गाव। गावच्या पाठीशी उभी असलेली ती श्री वळूआई ही केवळ एक देवता नसून धुतुमवासियांचे जिवंत श्रद्धास्थान आणि संरक्षण कवच आहे। या मंदिराशी संबंधित एक अनोखी आणि पवित्र परंपरा पिढ्यानपिढ्या जोपासली जात आहे। आजच्या आधुनिक काळातही ही परंपरा तितकीच महत्त्वाची मानली जाते। धुतुम गावात अशी प्रथा आहे की जेव्हा गावातील एखादा मुलगा नवरदेव म्हणून लग्न कार्यासाठी जातो तेव्हा तो देवीचे दर्शन घेतल्याशिवाय गावची सीमा ओलांडत नाही। त्याचप्रमाणे धुतुम गावात येणारा नवरदेव देखील गावातील श्री वळूआईच्या चरणी नतमस्तक झाल्याशिवाय तो आपल्या गावी परतत नाही। धुतुम गावची कन्या ही दुसऱ्या घरी जाताना आपल्या माहेरच्या देवीचा आशीर्वाद घेऊनच ती आपल्या गावचा उंबरठा ओलांडते। ही परंपरा गावातील एकोपा आणि संस्कृतीचे दर्शन घडवते। पिढ्यानपिढ्या चालत आलेले हे नियम आजही पाळले जात आहेत। आई श्री वळू मातेचे मंदिर म्हणजे शांतता, प्रसन्नता आणि पावित्र्याचे मंगलस्थान आहे। नवरात्र उत्सवात भक्तांची मांदियाळी इथं येत असते। असा हा वर्धापन दिन प्रथम हा सोहळा तर संपन्न झालाच, मागे उरला तो भाविकांच्या डोळ्यातील आनंद अश्रू आणि आई वळूआईवरील आढळ श्रद्धेचा सुगंध। पिढ्यानपिढ्याच्या माऊलीने गावाला मायेची सावली दिली, त्या माऊलीला एका भव्य नूतन मंदिरात विराजमान झालेले पाहून अनेक जुन्या जाणत्या ग्रामस्थांचे ऊर भरून आले आणि या वर्धापन दिनानिमित्त पाणावलेल्या डोळ्यांनी आणि जोडलेल्या हाताने जेव्हा भाविकांनी आईचा जय जयकार केला तेव्हा तो केवळ उत्सवाचा आवाज नव्हता तर वर्षानुवर्षाच्या भक्तीचे फळ होते। मंदिर नवे असले तरी ओढ मात्र त्याच मायेची आहे याची प्रचिती सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा आली। अशा या श्री वळूआईचा हा जागर धुतुमच्या मातीतील भक्तीचा वारसा असाच पुढ्यांपर्यंत तेवत राहील हा विश्वास प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होता। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, धुतुम, उरण।